तुमच्याकडेही देवदिवाळीला मिठाई किंवा गोड पदार्थ करण्याची पद्धत आहे का? आज आपण देवदिवाळीनिमित्त अगदी मारवाडी स्टाईल मिठाईतील बालुशाही हा पदार्थ बनवणार आहोत. पण अगदी आतून रसरशीत आणि वरून खुसखुशीत अशी आपण बालुशाही बनवणार आहोत. बालुशाही बनवताना कुणीही न सांगितलेल्या अशा टिप्ससहित आपण संपूर्ण रेसिपी अगदी सोपी करून सांगितली आहे. नमस्कार, मी सुषमा. चला तर आज आपण बालुशाही बनवूया. मी 400 ग्रॅम मैदा चाळून घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा चमचा आपण खाण्याचा सोडा घातलेला आहे. या सर्व ड्राय गोष्टी आपण मिक्स करून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये आपण पाव कप दही घातलेलं आहे. दही हे खूप जास्त आंबट नाही, पिशवीचं जे दही असतं ते मी वापरलेलं आहे. यामध्ये आपण मॉइन म्हणून 3 टेबलस्पून एवढं तूप घालणार आहोत. यामध्ये तुम्ही डालडाही वापरू शकता. मी इथं साजूक तुपाचा वापर केलेला आहे. ते खूप जास्त पातळ करायचं नाही, थोडंसं आपण घट्टच तूप यामध्ये घालून सगळ्या पिठाला आपण चोळून घेणार आहोत. आता हे तूप सगळ्या पिठाला चोळून घेऊया, जेणेकरून आपल्या पिठाची मूठ वळली पाहिजे इथपर्यंत. यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊया. पीठ जास्त घट्टही मळायचं नाही, पीठ जास्त मऊही मळायचं नाही आणि ओल्या कपड्यानं हे पीठ झाकून घेऊया. थोडं खरबरीत मळून ठेवायचं की जेणेकरून आपल्या बालुशाहीला लेयर्स पडणार आहेत. अर्धा तास मळून ठेवायचं आहे की जेणेकरून आपलं पीठ फर्मंट होईल छान. तर मी पाकासाठी 300 ग्रॅम साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण 150 ml एवढं पाणी घातलेलं आहे. पण साखर वाटीनं मोजून घेतली तर जेवढ्या वाट्या साखर असेल त्याच्या निम्मी वाटी आपण पाणी घालायचं आहे. पाकाला छान उकळी आली की आता यामध्ये आपण 1 चमचाभर लिंबाचा रस घालून हा पाक स्वच्छ करून घेतलेला आहे आणि पाक थोडा होत आला की यामध्ये मी खाण्याचा रंग घातलेला आहे, ऑरेंज कलर. पाक झाला की नाही पाहण्यासाठी आपण पाक थोडासा एखाद्या भांड्यामध्ये थोडासा किंवा वाटीमध्ये टाकून घ्यायचा आहे आणि 1 तारी पाकापेक्षा थोडासा पुढं गेलेला पाक आपल्याला बालुशाहीसाठी लागणार आहे. पाक खूप जास्त घट्ट झाला तुमचा तर तुमच्या बालुशाहीला साखर खूप जास्त सुटते. त्यासाठी आपण 1 तारीच पाक करून घेणार आहे. तुमच्या बालुशाही थंड झाल्यानंतर कडक होऊ शकतात. यासाठी 1 तारी पाक अगदी परफेक्ट आहे. आपला पाक तयार झाला आहे तर आता तेल तापत ठेवूया आणि आपल्या बालुशाही बनवायला घेऊया. पीठ जेवढा वेळ जास्त मळून ठेवाल तेवढा वेळ तुमच्या बालुशाही छान फुलून येतात. मी इथं अर्धा ते पाऊण तासच ठेवलेला आहे. तुम्हाला जरा जास्त वेळ पाहिजे असेल तर तुम्ही जास्त वेळ ठेवलं तर तुमच्या बालुशाही अजून जास्त फुलू शकतात. सुरुवातीला हाताला तूप लावून घ्यायचं आहे आणि आपण या पिठाचे छोटे छोटे गोळे बनवणार आहोत. पिठाचे गोळे छोटेच बनवावे की जेणेकरून हे आपण जे तेलात सोडलं की नंतर ते खूप मोठे फुलतात आणि परत पाकात गेल्यानंतर सुद्धा अजून फुलणार आहेत. यासाठी आपण छोटेच गोळे बनवायचे, म्हणजे दिसायलाही छान दिसतात बालुशाही आणि छोट्या मुलांना खाताही येतात व्यवस्थित. गोल बनवल्यानंतर हातावर असा मध्ये आपण होल करून साईडनं अशा लेयर्स पडतील असं आपण बनवून घ्यायचं आहे. बालुशाहीला मध्ये आरपार छिद्र नाही करायचं, एकाच साईडनं आपण त्याला होल करणार आहोत. छान तळहातावर दाबून गोल गोल फिरवून आपण छान बालुशाही बनवून घेणार आहोत. एक निवेदन करते, माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच पारंपरिक आणि नाविन्यपूर्ण पदार्थ तुम्हाला पाहता येतील. सुरुवातीला मी इथं 5-6 बालुशाही बनवून घेतलेल्या आहेत आणि आता सुरुवातीला आपण तळून बघूया आपल्या बालुशाही कशा बनलेत त्या. बालुशाही तळताना सगळ्यात महत्त्वाचं काम असतं, अगदी तेल कमी गॅसवर आपण ह्या बालुशाही तळणार आहोत. आतपर्यंत अगदी छान तळली गेली पाहिजे, तरच तुमची बालुशाही आतून खुसखुशीत होणार आहे. नाहीतर बऱ्याच वेळेला आतमध्ये पीठ राहतं. तर कमी गॅसवर, अगदी मंद गॅसवर आपण ही 10 ते 12 मिनटं छान आपण ही तळून घेणार आहोत. अगदी मंद गॅसवर अगदी छान लालसर होईपर्यंत आपण ही बालुशाही तळून घेणार आहोत. आतमध्ये अजिबात पीठ नाही राहिलं पाहिजे. जर पीठ राहिलं तर तुमचा पाक अजिबात आतपर्यंत मुरत नाही. इथं पाहू शकता आपल्या बालुशाही किती छान फुललेले आहेत. ते छान मळलं गेलेले आहे. पीठ छान मळलं गेलेलं असलं की बालुशाही एकदम छान फुलतात आणि एकदम छान तळल्या की आतपर्यंत अगदी खुसखुशीत होतात. या रंगावर येऊपर्यंत अगदी छान आपण बालुशाही तळून घेणार आहोत आणि सगळ्या बालुशाही काढणार आहोत. आता बालुशाही आतून जर कच्ची राहिली तर ती जास्त दिवस टिकत नाही, त्यामुळं आतपर्यंत तळली गेली पाहिजे बालुशाही. याच पद्धतीनं आपण दुसऱ्या बालुशाही आपण तेलामध्ये सोडूया. तोपर्यंत हा आपला जो तयार पाक आहे त्यामध्ये ज्या आपल्या तयार झालेल्या बालुशाही आहेत त्या गरम गरम असतानाच आपण त्या पाकामध्ये सोडणार आहेत. पाक खूप जास्त थंडही करायचं नाही, कोमट आहे हा पाक आणि त्यामध्येच ह्या मी बालुशाही सोडलेल्या आहेत. आता या बालुशाही आपण 10 ते 12 मिनटं या पाकामध्ये अशाच भिजू देणार आहोत. तोपर्यंत आपला दुसरा घाणा तळून होतोय, तोपर्यंत या बालुशाही आपण याच पाकामध्ये अशाच ठेवणार आहोत. जर खूप जास्त तुमचा घट्ट झाला तर वरून लगेच साखर धरते, यासाठी 1 तारी पाक परफेक्ट आहे. या बालुशाही आपण साईडला ठेवूया आणि दुसऱ्या बालुशाहीचा घाणा तळलेला आहे तो आपण या पाकामध्ये परत सोडूया. आता दुसराही घाणा छान तळून घेतलेला आहे. सगळ्या बालुशाही मी तळून घेतलेल्या आहेत.
प्रमाणात साधारण 20 ते 22 छोट्या छोट्या बालुशाही बनतात. आता या तयार झालेल्या बालुशाही आपण अशा चाळणीमध्ये काढून घेणार आहोत की जेणेकरून एक्स्ट्रा जो पाक आहे तो या चाळणीमध्ये गाळून खाली निघून जातो. परात किंवा मोठं ताट ठेवायचं की जेणेकरून एक्स्ट्रा पाक खाली गळून जाईल आणि तो पाक आपल्याला परत वापरता येईल. अशाच पद्धतीनं आपण सगळ्या बालुशाही तळून घेणार आहोत आणि त्या पाकामध्ये बुडवून छान मऊ करून घेणार आहोत आणि नंतर आपण सगळ्या बालुशाही सर्विंगसाठी घेणार आहोत. देवदिवाळीनिमित्त आज मी जी बालुशाही बनवलेली आहे ती अगदी रसरशीत आणि वरून खुसखुशीत अशी छान बनलेली आहे. ती आता आपण सर्विंग प्लेटमध्ये काढूया. गार्निशिंगसाठी मी तर चांदीचा वर्क लावणार आहे. व्हिडिओसाठी रेसिपी बनवत आहे त्यामुळे मी चांदीचा वर्क लावलेला आहे. तुम्ही जर नाही लावला तरी चालू शकतो. तुम्ही या पद्धतीनं तुमची जर बालुशाही बनवली तर अगदी परफेक्टच खुसखुशीत आणि रसरशीतच बनेल. आता गार्निशिंगसाठी थोडे मी पिस्त्याचे काप लावलेले आहेत. मला मी फोडूनही दाखवते आपली बालुशाही किती रसरशीत झालेली आहे आणि आतून किती छान फुललेली आहे. ती भरपूर लेयर्सही पडले आहेत तिला. ती खुसखुशीत झालेली आहे आणि रसरशीतही बनलेली आहे. बालुशाहीची ही रेसिपी आवडली असेल नक्की ट्राय करून पहा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. स्वीट खाण्याची इच्छा झाली तर नक्की ट्राय करून पहा ही बालुशाहीची रेसिपी. परत भेटू नवीन एका व्हिडिओसह. धन्यवाद.